अजित पवार गटाच्या बैठकीतून एक महत्त्वाची बातमी आहे। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भुजबळ या बैठकीमधून निघाले। बैठकीतून निघाल्यानंतर भुजबळांनी शिंदे फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती मिळते। कृष्णा नरवडकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे या सगळ्या संदर्भात? सुमित, आपण पाहतो की विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि राष्ट्रवादीची एक महत्त्वपूर्ण अंतर्गत बैठक जी आहे ती जागा वाटपाच्या विषयाला घेऊन वरळीच्या सीजे हाऊसमध्ये सुरू आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे सुद्धा काही काळ उपस्थित होते। मात्र सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेल्या या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे बैठकीच्या दरम्यान इथून निघून गेले आणि त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यानंतर ते वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला ते गेलेले आहेत। मात्र राष्ट्रवादीची ही अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना छगन भुजबळ त्या दरम्यानच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। जागा वाटपांचा जोर सध्या धरू लागलेला आहे आणि राष्ट्रवादीकडून 60 ते 65 जागा लढायला मिळाव्यात किंवा त्याहीपेक्षा अधिकच्या जागा कशा मिळतील या अनुषंगाने आजची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना छगन भुजबळ या बैठकीमधून निघून जातात आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतात। त्यावरून या सगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे येवल्यामध्ये एक शिवसृष्टीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली असल्याचं सुद्धा कळतं आहे आणि अजितदादा सुद्धा या कार्यक्रमाला नाशिकमध्ये उपस्थित राहावेत अशी सुद्धा त्यांची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने अजितदादांच्या भेटीसाठी ते आलेले होते। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीची ही महत्त्वपूर्ण जागा वाटपाची चर्चा जी आहे ती अद्यापही बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये बैठक संपल्यानंतर या बैठकीमध्ये नेमका अजेंडा काय होता, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे, जागा वाटपाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या या 3 महत्त्वपूर्ण नेत्यांनी काय नेमकी चर्चा केलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।